मी आपला मित्र योगेश दरेकर. तर मित्रांनो, ई पीक पाहणीची तारीख अजून 4 ते 5 दिवस वाढलेली मित्रांनो, 20 ऑक्टोबरपर्यंत. तरी या ई पीक पाहणीवर आजपासून चांगला लोड येत आहे मित्रांनो. ई पीक पाहणी काही होत नाही. तर काल संध्याकाळपासून मित्रांनो चांगला लोड पडला आहे ई पीक पाहणीवरती. आम्ही ई पीक पाहणीची साईट बी ओपन करून पाहिली मित्रांनो, तरी ती काही प्रतिसाद देत नाही. चांगलीच अडचण आलेली आहे ऑनलाईनमध्ये. तर मित्रांनो घाबरू नका. 4 ते 5 ते 6 दिवस ही पीक पाहणी आहे. ज्या कोणाला ई पीक पाहणीविषयी काही अडचण आली आम्हाला कमेंट आणि प्रश्न विचारा मित्रांनो. आम्ही तुमच्या प्रश्नांचं निवारण जरूर करू. तर चॅनलला नवीन असले तर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ शेतीविषयी माहिती तुम्हाला मिळत राहील मित्रांनो. गेल्या 1 महिन्यापासून वारंवार शेतकऱ्याला आवाहन करत आहे मित्रांनो सरकार, की तुम्ही ई पीक पाहणी करून घ्या. ई पीक पाहणी केल्याशिवाय तुम्हाला विमा DBT योजना, तर दुष्काळी अनुदान ते समजा काही भेटणार नाही मित्रांनो. पीक पाणी केल्याशिवाय पीक पाणी करणं ही तुमच्या 7-12ला पीक जर पेरा नसला तर ते तुमचा पीक पेरा गृहीत धरला जाणार नाही मित्रांनो. पहिले तराटे पीक पेरा लावायचे, आता तराट्याचं काही काम नाही मित्रांनो. आता तुम्ही घर बसल्या तुमचा पीक पेरा लावू शकता. ते मोबाईल ई पीक पाणी व्हर्जन 2 ॲपद्वारे सहज सोपं आहे मित्रांनो. तर काही शेतकरी मित्रांना याचं काही माहिती नाही मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांची ई पीक पाणी राहिलेली आहे. तर त्यांनी ज्याला पीक पाणी माहिती त्याच्याकडून ई पीक पाणी करून घेणे, जेणेकरून तुम्हाला दुष्काळ किंवा तुमच्या शेती पिकाचं पावसामुळे डुकरामुळे त्याच्यामुळे नुकसान झालं आहे, ती नुकसान भरपाई तुम्हाला भेटण्यास मदत होईल मित्रांनो. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, जेणेकरून समजा शेतकरी मित्रांना व्हिडिओ बघून ई पीक पाण्याचं काहीतरी सहाय्य घेतलं जाईल.